नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नव्या सीझनमध्ये मुद्द्याचं बोलाचा आजचा एपिसोड आहे भंडाऱ्यामध्ये. भंडारा गोंदिया मतदारसंघ, भंडाऱ्यातले 5 आणि गोंदियामधला 1 विधानसभा मतदारसंघ मिळून या मतदारसंघाची 2009 साली निर्मिती करण्यात आली. 1999 पर्यंत साधारण मतदारसंघ कायम काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र त्यानंतर 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं प्राबल्य या मतदारसंघामध्ये जवळपास शतक दीड शतक राहिलं आणि गेल्या शतकभरामध्ये भाजपनं या मतदारसंघामध्ये मोठी मुसंडी मारलेली आहे. गेल्या 4-4.5 वर्षात राज्यातली जी गणितं बदलली आहेत त्यांचा एक मोठा परिणाम सध्या या मतदारसंघामध्ये होतोय. त्यामुळे सध्या या मतदारसंघातल्या कुठल्याही कोपऱ्यात फिरलात तर चर्चा हीच असते की लोकसभेला कोणाचा कोणता उमेदवार असेल. सामाजिकदृष्ट्या विचार केला तर मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, इथल्यापासून अगदी दुसरं टोक असलेला हा जिल्हा आहे. विकासाच्या बाबतीत आपण कायम मागे राहिलो ही खंत कायम या जिल्ह्यामधले नागरिक बोलून दाखवत असतात. संपदा मोठी आहे, वनसंपदा आहे, इतर संपदा आहे, मात्र त्याचा फारसा मोठा उपयोग आपल्या विकासासाठी झालेला नाही अशी ही खंत आहे. आरोग्याच्या, शिक्षणाच्या सोयी पुरेशा नाही आहेत. इथल्या तरुणांना कायम रोजगारासाठी बाहेरच्या जिल्ह्याची वाट धरावी लागते. अगदी शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उद्योग आले पण आमच्या जिल्ह्यामध्ये आली नाही असंही इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. अजून काय काय त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत, लोकसभेच्या त्यांच्या उमेदवाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, आतापर्यंतच्या किती अपेक्षा पूर्ण झाल्यात, किती पूर्ण व्हायच्या आहेत, सगळ्याबद्दल त्यांच्याशी जाणून घेऊयात. वेगवेगळ्त्या पक्षाचे नेते कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक नेते कार्यकर्ते आहेत. सगळ्यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये. मुद्दे मांडायचे आहेत का? भंडारा लोकसभा क्षेत्राचा जर विचार केला तर आपण बघितला आहे की मागच्या अनेक वर्षापासून या भंडारा क्षेत्राचा विकास झालेला नाही. मी विकास झाला यासाठी म्हणणार नाही की माननीय प्रफुल्ल पटेल या ठिकाणी लोकसभेचे आणि राज्यसभेचे 3-3दा खासदार राहिलेले आहेत. पण जर प्रफुल्लभाई हे म्हणतात आहेत की मी विकासासाठी अजित पवार किंवा भारतीय जनता पक्षासोबत गेलो होतो, म्हणजे याचा अर्थ असा सरळ की प्रफुल्लभाईंनी या क्षेत्राचा विकास केलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की रोजगाराचे खूप मोठे या ठिकाणी प्रश्न आहेत. भेलचं उद्घाटन झाला, आपल्या उजव्या हातावर व्हिडिओकॉनचं उद्घाटन झालं आणि अदानी आला, अदानीनं स्थानिकांना रोजगार मिळालेला ना. फेरोलेसारखा कारखाना तुमसरमध्ये येऊन पडलेला आहे. फक्त 2.5 करोड रुपये इलेक्ट्रिसिटीच्या बिल न भरल्यामुळे तरुणांच्या त्या ठिकाणी कामापासून मुक्त व्हावं लागलं आहे. पेपर मिलचा खूप मोठा मुद्दा आहे. असे अनेक जे प्रश्न, बावनथळीचा मुद्दा, राष्ट्रीय प्रकल्प, उद्योग बावनथळीचा राष्ट्रीय सिंचन जो प्रकल्प होता पैसा मिळाला नाही अजूनपर्यंतचे खूप मोठे प्रश्न झालेला नाही. हा, महिलांचं लोकसभा क्षेत्राचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि महिलांसाठी तर सुरक्षित नाहीच नाही. अनेक बलात्कार होत आहेत, हत्या होत आहेत, गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि या लोकसभा क्षेत्रावर कुठल्याही नेत्याचं लक्ष नाही. बरं, बघू दे काय आता, काय फक्त घोषणाच देणार आहात का मुद्दे बिद्दे आहेत? झाल्या घोषणा, आता मुद्द्याचं बोलूया. हा, बाकी महाराष्ट्रामध्ये अन्य जिल्ह्यामध्ये उद्योगासाठी जमीन मिळत नाही, पण आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये मागच्या 10 वर्षापासून 450 एकर जमीन ही भेलच्या नावावरती खासदारांनी नियुक्त केली होती, त्याला हे गेलं होतं. पण आमच्याकडे जमीन असूनही अजूनपर्यंत एकही उद्योग नाही. इथले सन्मान्य खासदार सुनील भाऊ 5 वर्ष नगराध्यक्ष होते, 5 वर्ष खासदारही आहेत, पण नावाकरता त्यांच्याकडे एकही कुठलं असं काम नाही जो या जिल्ह्यासाठी, या शहरासाठी माइलस्टोन ठरेल. मी एकच मुद्द्याचं बोलल, आमचा देश डिजिटल इंडिया होऊ राहिला, परंतु डिजिटल इंडिया जरी झाला तरी आमचा शेतकरी वर्ग जर हा वंचित होऊ राहिलेला शेतकरी वर्ग, जर आमचा इंडिया जर डिजिटल होऊ राहिला, जर डिजिटल होऊन सुद्धा काही डिजिटलमध्ये आम्ही लोड केल्यानंतर अन्न हे नाही होऊ शकणार. पण आमचा पोशिंदा जो आहे, आमच्या देशाचा जो पोशिंदा आहे, तो पोशिंदा आज उपाशी मरत आहे. त्यांच्यावर संकट आलेलं आहे, परंतु त्या संकटावर हे कोणी बोलायला तयार नाही आहे. ॲक्च्युली संकट आलं, परंतु या संकटावर बोलण्यासाठी कोणी तयार नाही आहे. 3 दिवस कंटिन्यू इथे पाऊस झाला, आमचा शेतकरी वर्ग आज उपाशी आहे, हे या लोकांना दिसून नाही राहिलं. आणि राहिला प्रश्न, डिजिटल इंडियाची गोष्ट करतो आम्ही, परंतु या 9 वर्षामध्ये एका माणसाला सुद्धा रोजगार मिळालेला नाही. कुठे गेला तुमचा डिजिटल इंडिया? आपकी बार किसान सरकारचा नारा देता ना, बोला काय म्हणणं? मागच्या दोन्ही निवडणुकीत मोदीजींच्या 2 घोषणा पाहिल्या आम्ही.
आम्ही स्वतःही देऊ लागलो. त्या काळामध्ये आम्ही मोदींचाच प्रचार केला आहे, सबका साथ सबका विकास, ना खाऊंगा ना खाने दूंगा. ह्या दोन्ही घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. मुठभर लोकांचा विकास म्हणजे सबका साथ सबका विकास सबका विश्वास होत नाही. अनेक घोषणा झाल्या पण त्याची अंमलबजावणी बरोबर झाली नाही. सबका साथ सबका विकास होत नाही, मग विकास कुणाचा होतोय? भाजपची आमदारकी ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला रेती माफियाबरोबर रेतीचा पैसा जमा करताना भाजप बरोबर होती तुमच्या क्षेत्रामध्ये. आणि त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देतोय की त्यांनी म्हटलं की सुनील मेंढेंनी काय आणलंय. सुनील मेंढेंनी मेडिकल कॉलेज आणलेलं आहे, एवढं मोठं काम सुरू झालेलं आहे. मेडिकलचं काम सुरू झालेलं आहे. इथला शेतकऱ्यांना 20,000 रुपये आता हेक्टरी 20,000 हेक्टरी धानावरती बोनस मिळत आहे, सर्व सरसकट बोनस मिळत आहे. आणि इथल्या बघूया काय मेडिकल कॉलेजचं काय झालं जरा बघूया. काय का बरं एवढे चिडले सगळे जण मेडिकल कॉलेजवर? का बरं चिडलेत मेडिकल कॉलेजवर सगळे? मॅडम मेडिकल कॉलेज आलेलं आहे पण मंजुरी व्हायला आणि सत्यात उतरायला या गोष्टींना प्रॅक्टिकल गोष्टींना वेळ लागतो. राहिला मेडिकल कॉलेज हा भंडाऱ्यात आलेला आहे मान्य. मला सांगायचं आहे की सन्मान्य खासदार साहेब आता सन्मान्य समोरच्या व्यक्तीने बोलला आहे की मेडिकल कॉलेज आणलेला आहे. सन्मान्य खासदार साहेब मागच्या 5 वर्षापासून मी तुमसर विधानसभा क्षेत्रातला जेव्हापासून इकडे लोकसभेच्या निवडणुका झाले तेव्हापासून यांच्या बॅनर लागणे चालू झाले. 5 वर्षापासून ते कुठेही दिसले नाही. आणि त्यांनी बोलले की मेडिकल कॉलेज कुठल्या क्षेत्रात आणला तो पाण्याच्या खाली जाते तो मेडिकल कॉलेज. जेव्हा की पाण्याच्या खाली जेव्हा मेडिकल कॉलेज जात आहे तर मग त्याचा उपयोग काय? आणि जे आमचे रस्ते बपेरा ते तुमसरच्या रस्त्यावर तुम्ही येऊन पहा, दर 2 दिवसाच्या नंतर एक पोरगा तिथे मरत आहे. तर हे खासदार आणि आमचे सन्माननीय आमदार झोपले कुठे आहेत? अरे खासदार साहब एक मिनट मैडम, अभी इन्होंने साहब ने बोला है कि मेडिकल कॉलेज आया, उन्होंने बता देना को होने के लिए कितने स्टूडेंट है और कहाँ पर स्टार्ट हुआ है मेडिकल. और एवढा पण स्पेसिफिक प्रश्न घेऊया. काय बाबा ते सुरू झालंय की नाही मेडिकल कॉलेज? थांबा तुम्ही बोललात. गेल्या 5 वर्षात जे भाजपा सरकारने केलं, मला सांगा मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन झालेत का? पेशंट मॅडम प्रक्रिया सुरू आहे. 22 हेक्टर या जून महिन्यापासून ऍडमिशन सुरू होणार आहे. जून महिन्याला ऍडमिशन होतील म्हणते. कॉलेज तयार नाही होत. मॅडम आमच्या मित्रांनी प्रफुल्ल पटेलवर आरोप केला की विकास नाही केला. या जिल्ह्यात जर शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं असेल तर सन्माननीय प्रफुल्ल पटेलने 52 आज 2 फसल घेतले आहेत. 52 तुमच्या विधानसभाला ही प्रफुल्ल पटेलची देण आहे. गोसेखुर्दला 1200 कोटी रुपये दिले ही प्रफुल्ल पटेलची देण. गोसेखुर्दचा मुद्दा काय झालं ते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल हे ज्यावेळी निवडून आले त्यांचे जितके काम आहेत त्या कामांच्या नंतर बाकी अनेक लोक खासदार झाले, एकही लोक. गोसेखुर्दचं काय झालं गोसेखुर्द सुरू झालेला आहे. गोसेखुर्दच्या माध्यमानं लाखो एकर जमीन ओलीतवर आलेली आहे. आणि आपण जसं बोलतोय मॅडम की मुद्द्याचं बोला, मी मला बोलू द्या मग तुम्ही बोला. आपण जसं बोलतो मुद्द्याचं बोला, फक्त एकच मुद्द्याचं बोलतो मी. 2014 पासून आपण मोदी सरकार आणली आहे आणि आमचे पैसे इथंच पूर्ण म्हणजे हे म्हणू आपण झाले की आमच्या 370 रद्द झाली आणि राम मंदिर 22 तारखेला बनत आहे. हेच सर्वात मोठा मुद्दा आहे. हम बहुत खुश है आपके साथ जय श्री राम का नारा बोलने के लिए हम भी तैयार. पर अब मुझे बताइए, अपनी जनता जब गरीब है इतने दिए लगा रहे, हम भी माननीय पंतप्रधान के साहब जो बोले दिए लगाने, हम सब लगाने के तैयार है. लेकिन अब बताइए जितना तेल लगा है, बोलती थी राम काल्पनिक है, ये पार्टी बोलती थी राम काल्पनिक है और आज वो पार्टी बोल रही है कि राम सबका है, राम हमारे मन में है. राम प्रभू श्री राम काल्पनिक नाही आहे, पण प्रभू श्री राम फक्त एका पक्षाचे नाही, हे पूर्ण हिंदुस्थानाचे हिंदू धर्माचे आराध्य देवता आहे. आम्हाला राम मंदिरापेक्षा शाळा आणि कॉलेज पाहिजे. वी वॉन्ट IIT IIM. आम्हाला
या देशामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार 62,000 सरकारी शाळा विकत आहे, समूह शाळा आणत आहे आणि त्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही. वर्ग तेवढ्या खोल्या नाही, वर्ग तेवढे मास्तर नाही. जेवढ्या शाळा आहेत, जेवढे कॉलेज आहेत, हे राजकारणी लोकांच्या संस्था आहेत. कोरोना काळामध्ये फुकटची फी यांनी घेतलेली आहे मॅडम. फ्री कोरोना काळामध्ये जे फीस कोरोना काळामध्ये मॅडम त्यांनी जे म्हटलं शैक्षणिक, तर भंडारा पवनी इथल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या डिजिटल अंगणवाड्या, डिजिटल लायब्ररी ह्या करण्याचा मानस आमचा आहे आणि ते मी करत आहोत. मॅडम यांनी जे विचारले की 5 वर्ष या नगर परिषदमध्ये आणि जिल्ह्यामध्ये काय झालं, खासदारांनी काय केलं. खासदारांनी इतक्या योजना आणल्या. ज्या वेळेला आपल्याकडे करोना आला होता 2.5 वर्षामध्ये, त्यावेळेला एकही नेता यांचा गायब झाले होते, काँग्रेसचे नेते गायब झाले. त्यावेळेला सुनील मेंढेंनी स्वतःचं हॉस्पिटल काढला. पाणी मैडम, विकास की सही परिभाषा क्या है उसमें से मुझे नहीं लगता किसी को समझ में आ रही है. इनका विकास का मतलब है खाली कारखाने लाना. कारखानों के लिए हमारे पास में स्किल्ड लेबर है नहीं है. ऑलरेडी कारखाने हैं ना 4. हमारे जिले के कितने लोग लगे हुए हैं, लग नहीं सकते. तो स्किल्ड लेबर पैदा करने शिक्षण हवंय. शिक्षणासाठी इथल्या लोकांना तो हे नाहीये, कारण इंजिनिअरिंग कॉलेज होता. का नाही होते शिक्षणाची व्यवस्था? विद्यार्थी नसल्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजेस बंद होऊन राहिले आपल्या जिल्ह्यातले. याचा विचार हे लोक नाही. प्राथमिक शिक्षणाबद्दलच बोलताय. प्राथमिक शिक्षणाचं असं आहे की ज्या शाळांमध्ये विद्यार्थी नाही आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा का बंद होऊन राहिल्या, कारण पालक तिथं पाठवत नाही आहे. पालक एवढ्यासाठी नाही पाठवत आहे की त्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हवं आहे. हा सर्व विषय म्हणून उद्योग येत नाही. नमस्कार मॅडम, मी मुद्द्याचं बोलायचं आहे आम्हाला. भंडारा जिल्ह्यातील आणि लोकसभा क्षेत्र आणि विधानसभा क्षेत्रामधील ज्या समस्या आहेत, जे सत्ताधारी आता सरकार आहे बीजेपी, मुद्द्याचा जे असं आहे की ज्या शेतकऱ्याचा मुद्दा आहे, सर्वात मोठा गहन प्रश्न आहे की शेतकरी जेव्हा आपला बियाणे धान्य खरेदी केंद्रावर नेत असतो तेव्हा त्याला मोजण्यासाठी तेव्हा त्या धान्य काट्यावरही त्याची लूटमार होत असते. त्याला हमीभाव मिळत नाही आहे, त्याला रोजगार मिळत नाही. अतिक्रमणचा सर्वात जास्त मोठा मुद्दा आहे की अतिक्रमण, जे अतिक्रमण धारक आहेत आपल्या गावातील एकदम जोरात देऊन टाका, जेवढी द्यायची घोषणा तेवढी एकदाच होऊन जाईल. मोदी 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 देऊन टाका, म्हणजे कसं मुद्द्याचं बोलता येईल आपल्याला. इथं अगोदरची पण सरकार बसलेली आहे ज्यांनी सत्तेचा भोग घेतलेला आहे, म्हणजे काँग्रेसबद्दल बोलतो आम्ही. आणि आता सत्तेत जे आहे बीजेपी आहे. इथल्या अगोदरचं हे नावं घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा काही केलेले नाही इथं. यानंतर नाना भाऊंनी सुद्धा काही केलेले नाही आहे. आता इथं बीजेपीचे रनिंग खासदार आहेत सुनील भाऊ मेंढे. 2 जिल्ह्याचे 1 लोकसभा आहे आमच्याकडे, भंडारा आणि गोंदिया मिळून. इथल्या खासदारांनी ना इथल्या नगराध्यक्ष राहिलेले आहेत ते. त्यांनी 2 जिल्ह्याचं काही केलेलं नाही. सगळ्यात जास्त शहराच्या पत्री काहीतरी करायला हवं होतं इथं. खासदारांनी भरपूर विकास केला आहे. सगळ्या विकास केलाय. रस्त्याचे कामं केले, पाण्याच्या नवीन योजना आणल्या आहे, नवीन पाण्याची टाकी, सगळे सुखी आहे. आणि खोटारडे म्हणजे असं काहीच नाही. माझा जन्म इथलाच आहे. आणि रेती तस्करीची होत होती ना, महाविकास महिला वर्ग खुशच आहे एकदम. तुम्ही फार पुढे येत आहे हो. तुम्ही जरा मागे चला, मग मी येईल. एवढे पुढे आल्यावर कसं बोलणार मी? हळू. या जिल्ह्यात जे प्रफुल्लबाईला शिव्या घालतात आणि हे बोलतात, यांना सुद्धा काम असलं तर सगळे प्रफुल्लबाईकडून काम केलं. जे प्रफुल्लबाईला शिव्या देतात त्यांना पेट्रोल पण देण्याचं काम कुणा केलं? त्यांचे सगळे काम करण्याचं काम कुणा केलं हे जे सांगतात. आता या वर्षी या जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू करत असताना किंवा शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळवून देत असताना तोही 20,000 रुपये हेक्टरी तो आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांनी. ऐका. हा मुद्दा यांचा महत्वाचा आहे. धानाला भाव मिळालाय का? थांबा जरा. सही और संविधान की बात करेगा वो देश में राज करेगा. जो लोकशाही और संविधान की बात करेगा वो देश में राज करेगा. मुद्द्याचं बोला. विकास. भंडारा जिले का क्या विकास हुआ है?
काका मी घाबरेल, थांबा जरा. सन्माननीय खासदारांनी भंडारा नगर परिषद मध्ये पाईपलाईनचं काम केलं, नवीन करोडो रुपये त्या ठिकाणी आणलं, पण पाईपलाईन ऐकायलाच तयार नाहीयेत बघा. जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये थांबा काका थांबा. जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये खोके सरकार, मिंदे सरकार आली तेव्हापासून महाराष्ट्रातला शेतकरी असेल, बेरोजगार युवक असेल, हा महाराष्ट्र अधोगतीला चाललाय. हा आमचा भंडारा विधानसभा क्षेत्र सुद्धा त्यापासून वेगळं नाहीये. ज्या बाबासाहेबांनी शिक्षणाची दालनं उघडली त्यांच्या बौद्ध विहारामध्ये ई लायब्ररीच्या नावावरती 2.5 कोटी रुपये खर्च होऊन राहिले. मॅडम, अधिवेशना काळामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी जी लाईन दिली होती ते दिवसा दिली होती आणि अधिवेशन संपता बरोबर या लोकांनी हा बीजेपी आणि शिवसेना या सरकारने आता आम्हाला रात्रीची लाईन दिली आहे. आम्ही रात्रीला पाणी द्यायला जातो. पाणी द्यायच्या वेळेस आमच्या मुले फोन करतात, पप्पा तुम्ही बरोबर आहात का? एवढ्या रात्रीला आम्ही पाणी देतो आणि हे फक्त मोदी बोंबलतात. मोदी साहेबांनी शेतकऱ्याची आयात दुप्पट करू म्हणलं. ऐकून घ्या, शेतकऱ्याची आयात दुप्पट करू म्हणलं. यांनी अर्धी सुद्धा नाही केली. सर्व यांनी जे भाव आहे शेतकऱ्यांचे कमी केला. अशी वेळ येते शेतकऱ्याला उन्हाळ येते, हे नुसते मोदी बोलतात. बघा, या सर्व याच्या सामान्य माणसाच्या करता कोणीच पक्ष काम नाही करून आला आहे. जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे आपुषे म्हणतो आपण, पण इथे काहीच नाही. फक्त व्यक्तिपूजा, घोषणा, बस याच्यातच आमचं राजकारण गुंतलेलं आहे. मुद्द्याच्या मी तुम्हाला सांगतो, या वेळेच्या इलेक्शनमध्ये फक्त तुम्ही ईव्हीएम मशीन हटवून द्या ना, मग देशामध्ये काय होते ते बघून घेऊ. बॅलेट पेपर उद्या इलेक्शन. त्यांच्या मुद्द्याला फार चिडला होता तुम्ही, त्यांच्या मुद्द्याला फार चिडला होता. आता त्या मग आता ना ऐकताच तुम्ही ओरडत होतात. ऐकलं पाहिजे ना, ऐकत नाही तुम्ही मुद्दे. आणा त्या दादांना जरा इकडे या, जरा इकडे थांबा. ऐकलं नाही त्यांनी, 2 वाक्यात सांगा त्यांना काय झालं. अधिवेशना काळामध्ये सरकारने 12 तास दिवसा लाईन दिली होती. अधिवेशन संपता बरोबर रात्रीची लाईन झाली आहे. आणि मी आता शेतावर पाणी द्यायला जातो. ऐकून घ्या, पहिले शेतावर पाणी द्यायला जातो रात्रीच्या वेळेस. आमच्या मुलं फोन करतात, पप्पा तुम्ही बरोबर आहात का नाही? जंगली प्राणी लोकांच्या घरी येतात. आम्ही शेतावर राबतो. आमच्या शेतकऱ्याबद्दल काहीतरी करा. शेतकऱ्याबद्दल जे आमचं राज्य सरकार करून राहिलं ते आजपर्यंत कोणत्याच सरकारने केलेलं आहे. 24 तास वीज देऊन मोदी साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांची आयात डबल करू. खताचे भाव एवढे वाढवले या लोकांनी की उलटी शेतकऱ्यांची आयात कमी झाली आहे. मी ऐकणार जर तुम्ही मागे मुद्दा. आता उत्तर द्यायचं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हेक्टरी 1,20,000 हेक्टरी जागा शासन घेत आहे. त्या ठिकाणी सोलर प्लॅनर बसवत आहे आणि त्याच्यानंतर 24 तास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज भाजप सरकार देणार आहे आणि याची घोषणा झाली आणि कामही सुरू झालेलं आहे. आता यांना दिसत नाही ते, हे गोष्ट वेगळी आहे. 6 तास वीज मिळत होती आता. आणि किसान सन्मान योजनेबाबतीत बोलले 6,000 रुपये केंद्राची आणि राज्याची 6,000 असे 12,000 रुपये डायरेक्ट खात्यावरती जाऊन आल्यात. त्यानंतर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्कीम अंतर्गत 4,000ची विहीर सिंचन योजना सुद्धा बेधडक सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आता निवारा आणि लोकांसाठी शेवटचा थोडक्यात. मॅडम, या सरकारने आता हा धोरण लावलेला आहे शिक्षणाचा का 5 शाळा मिळून त्यांचा एक तयार करायचं आणि त्याच्यानंतर बाकीच्या खेड्यापाड्यातल्या शाळा बंद करायचं. माझ्या या सरकारच्या प्रतिनिधीला विचारण्याचं आहे. जागेवर डोळा आहे.
मॅडम या ठिकाणी साखर कारखाना होता जो सहकारी तत्वावर होता. 14.20 करोड रुपयामध्ये प्रफुल्ल पटेलनी तो साखर कारखाना नितीन गडकरी विकला. 2009 पासून राष्ट्रवादी इथे स्ट्रॉंग असताना भाजपच्या हात मिळवून यांनी राष्ट्रवादीचा सत्यानाश केला. नॅचरल मगाशी यांनी म्हटलं गटार लाईनचा विषय काढला. माननीय सन्माननीय आमदार आमचे नरेंद्र भोंडेकर भाजपने विकास केलाय तर मग यांच्या लोकसभा खासदाराची तिकीट का कटत आहे? 1947ला देश स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर ते 2014 पर्यंत भारतावर फक्त तेवढा जेव्हा 150 कोटीच्या भंडारा विधानसभेमध्ये भंडारा शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. भंडारा टेलिफोन ऑफिस पासून तर खामतौलापर्यंत जो रस्ता खासदार साहेबांनी मुद्दे बरेच आहेत पण त्या मुद्द्यांवर उत्तरं मिळवण्यासाठी मुद्द्याचं बोलाच्या आजच्या भागामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.